सगळ्यांचे माझ्या या चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे. तर मी आज व्हिडिओमध्ये जास्त काही सांगणार नाही, कारण की आज माझा व्हिडिओ बनवण्याचा आहे 21वा दिवस आणि 21 जानेवारीला हा माझा वाढदिवस असतो. तर मी आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला फक्त मी माझ्याविषयी आणि मी का बरं हा चॅनल सुरू केलेला आहे आणि शूश मायसेल्फ हा नाव का बरं दिला याबद्दलच मी बोलणार आहे. तर आजचे लवकर घरातले सगळे कामं आटपून मी म्हटलं व्हिडिओला सुरुवात करते. तर सर्वप्रथम तुम्हा सगळ्यांचे माझ्या या चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे. तुम्ही आत्तापर्यंत माझे व्हिडिओ बघत आले असाल तर त्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद. आणि नवीन असाल तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, हीच विनंती. तर व्हिडिओला सुरुवात करते. शूश मायसेल्फ म्हणजे माझं नाव खरं तर सुषमा आहे आणि मी सुरुवातीपासूनच स्वतःवर खूप प्रेम करते. लहानाची इतकी मोठी झाली तर सुरुवातीपासून मी स्वतःवर सर्वात जास्त प्रेम करते, कारण की माहीत नाही मला आवडते. इतरांना तर आपण लाईक करतो आज, जसं की आपले मम्मी पप्पा असो, आई वडील असो, आजोबा. जसं आता माझं लग्न झालं तर माझा नवरा सर्वप्रथम येईल, त्याच्यानंतर माझे 2 मुलं येणार. तर त्याआधी तर सगळ्यात आधी आपण स्वतःच राहतो ना. सगळ्यात आधी तर आपण आपल्या आईवडीलच आपले सर्वप्रथम असतात, त्यांना तर आपण नक्कीच प्रेम करतो. पण त्याच्यानंतर मला असं वाटते की स्वतःलाही वेळ देणं जरुरी आहे, स्वतःवरही प्रेम करणं खूप गरजेचं आहे. कारण की आजचं जीवन तर खूप दगादगीचं झालेलं आहे. जसं की आजचा दिवस उद्या येणार नाही, आजचा 1 मिनिट उद्या येणार नाही. तर त्याचप्रमाणे आज जे आपण जगत आहोत ते कधीच दुसऱ्या वेळेस येणार नाही, किंवा पुनर्जन्माचा तर विचार करायलाच नाही पाहिजे. जरी ते असेल तरी पण पुनर्जन्माचा विचार नाही करायला पाहिजे. आपण आज काय आहोत, आपलं प्रेझेंट काय आहे, आपण काय करत आहोत ते महत्त्वाचं आहे. त्याच्यामुळे स्वतःवर प्रेम करा. दुसऱ्यांना खूप इम्पॉर्टंट देण्यापेक्षा स्वतःमध्ये गुंग राहा. स्वतःला काय आवडतो याचा विचार करा, असं माझं मत आहे. तर माझी सुरुवात सांगायची म्हणजे मी आता बघा माझं DED झालं आहे. मी आता TETची वगैरे एक्झाम देत होती, आता पण देते. CTETची एक्झाम दिली, त्याच्यानंतर टेट दिला. तर आणि याच्या आधी पण खूप सारे एक्झाम दिली, अभ्यास केली. पण आता DEDची इतकी कंडिशन बेकार आहे की जागाच नाही निघत. खूप वर्षानंतर टेट निघते आणि याच्यामुळे आपण कसं हताश होऊन जातो. वाटतं की नाही आता काही होऊ शकत नाही, काही करू शकत नाही. तर अशा वेळेस मन असं नाराज होतं. तर अशा वेळेस स्वतःकडे बघायला पाहिजे की माझ्यामध्ये काय येते. तर मी हे सगळं बाजूला ठेवून मग ब्युटी पार्लरकडे गेली. मग त्याच्यानंतर तो कोर्स केला. त्याच्यामध्ये जे काही मला आवड होती, जसं मेहंदी क्लास, मेहंदी काढणे मला आवडते, तर ते केलं. पार्लरमध्ये बेसिकच शिकली मी, काही ॲडव्हान्स वगैरे काही शिकली नाही. जे मला जमत होतं ते शिकली, कारण की 2 मुलांना सांभाळून मी पार्लर केलं, लग्न झाल्यानंतर केलं. तर त्याच्यामध्ये मी हेअरस्टाईल वगैरे शिकले. तर छोटे मोठे ऑर्डर घेत होती. मग नंतर पहिल्या वेळेस तर ठीक झाला, कारण की मग मनस्वी झाल्यानंतर मग ते हळूहळू कमी कमी होत गेलं. तर त्याच्यामुळे फक्त माझा मेहंदी क्लासचा छंद राहिला. आणि आता त्याच्यानंतर DED मग ती झाल्यानंतर मेहंदी क्लास सोडून दिला. त्याच्यानंतर मग म्हटलं आता घरी काय करायचं, घरी तर मी एकटी राहते, मग मुलीला पण बघावं लागेल. त्याच्यासाठी मी मुलीला बघावं लागेल. मग ती 3 वर्षाची झाली, तर त्याच्यासाठी मी स्कूल जॉईन केलं, जिथे माझ्या मुलीची ॲडमिशन केली. तिथेच मी जॉईन झाली, त्याच कॉन्व्हेंटमध्ये, कारण की तिला पण बघायचं होतं, त्याच वेळेवर घरी आणायचं होतं. मग मनस्वीचे पप्पा म्हणत होते की जर तू मुलीला बघून करत असशील तर जॉब कर, नाही तर नाही नको करू, कारण की तेवढी काही गरज नाही आहे जॉब करण्याची. पण मला म्हटलं मला आवड आहे तर मी करणार. तर तिच्या स्कूलमध्येच मी इंटरव्ह्यू दिली आणि सिलेक्शन पण झालं. तर मग आम्ही सोबत दोघीच जात होतो आणि येत होतो, त्यांनी सोडून देत होते आणि वापस येताना मग आम्ही सोबत येतो. तर तशाचमध्ये भरपूर काही मॅनेज करून शाळेमध्ये सकाळी 8:30 वाजता जाऊन आणि सायंकाळी तरी आम्हाला 2:30-3 वाजत होते. तर सगळं मॅनेज करणं खूप कठीण आहे. पण जेव्हा आपण एक निर्णय घेतो की नाही मला हे करायचंच आहे आणि मी हे करू शकतो, जेव्हा आपण मनामध्ये ठरवलं तर नक्कीच होते. तर म्हणून मी तुम्हाला म्हणते की स्वतःवर प्रेम करा.
जर आपण स्वतःवर प्रेम केलं ना की तर कोणतीही गोष्ट सिद्ध होऊ शकते, आपण साध्य करू शकतो आणि त्या गोष्टीला यश पण मिळते. म्हणून स्वतःवर प्रेम करणं खूप महत्त्वाचं आहे. जर मी असा विचार केला असता की नाही मला फक्त जॉब म्हणून करायचं आहे तर ते कधीच झालं नसतं. जर असा आपण विचार केला असता की ते फक्त पैसा मिळतो मग माझ्या मुलीलाच नाही बघायचं आहे म्हणून करेन बा मी जॉब असं जर म्हटलं असतं तर ते पॉसिबलच झालं नसतं. कदाचित मी 1-2 महिने गेले असते आणि सोडून दिलं असतं. पण मी म्हटलं की नाही ते मला प्रूव्ह करून दाखवायचं की मी काहीतरी करू शकतो सगळं काही मॅनेज करून, तर ते पूर्ण झालं. म्हणून तुम्हीसुद्धा कोणताही जॉब असो कोणतंही प्रोफेशनल असो स्वतःवर विश्वास ठेवून करा, ते नक्कीच तुम्हाला यश प्राप्ती मिळेल आणि यश त्याच्यामध्ये संपादन घेऊ शकाल तुम्ही. नंतर सांगायचं झालं तर D.एडमध्ये आता टेट तर दिली आहे 2025मध्ये. ठीक आहे आणि त्याच्यामध्ये पण मला बऱ्यापैकी 107 मार्क आहे. पण आता बघूया मेरिट लिस्टनुसार आणि याच्यानुसार कसं होते तर आणि तर त्याच्यामध्ये झालं तर मी ऑब्वियसली ते तर जॉईन करीनच, पण आता होईलच याची काही शंका नाही. कारण की इतके आता तुम्हा सगळ्यांना तर माहीत आहे D.एडवाल्यांना की किती हाल बेकार आहेत, म्हणून ते काही सांगण्याची गोष्ट नाही आहे. तरी पण आता सगळं बघूया. पवित्र पोर्टलवर नाव नोंदणी वगैरे तर झालेलीच आहे. तर त्याच्यानंतर काय करावं आता. तर हा दादा छोटा आहे माझा, दीड वर्षाचा पण व्हायचा आहे. त्याला 1 वर्ष 2 महिने झाले आहे, म्हणजे तो 14 महिन्याचा झालेला आहे. ठीक आहे. तर आता मी काय करू. आता तर मी बाहेर जाऊ शकत नाही, कोणते क्लासचे ऑर्डर घेऊ शकत नाही, काही पार्लरसाठी बाहेर नाही जाऊ शकत. त्याच्यासाठी मी माझी ही यूट्यूबची जर्नी स्टार्ट केली आहे. तर मी विचार करत होते की काय नाव देऊ, काय नाही नाव देऊ माझ्या जर्नीसाठी. तर मग मी आधी सुषमा म्हणून ठेवलं होतं. मग नंतर मला वाटलं नाही हे काही योग्य नाव नाही आहे. मी ठरवलं की मी माझं नाव शुश मायसेल्फ ठेवावं, कारण की मी स्वतःवर प्रेम करते आणि सगळ्यांनी आपल्यावर स्वतःवर प्रेम करायलाच पाहिजे. त्याच्यासाठी मग मी शुश मायसेल्फ हे नाव ठेवलं. तुम्ही माझे व्हिडिओ तर रोज बघतच असतात. त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगत असते की एक दिवस कसा ठरवायचा की त्याच्यामुळे आपला वेळ कमी होईल, मग बाळाला पण कसं बघता येईल. त्याचप्रमाणे मी डेली व्लॉग टाकत असते की आज मी काही स्वयंपाक केला, काही नाही केलं, माझ्या बाळांनी काय केलं, हे सर्व मी तुमच्यासोबत शेअर करत असते. याच्यानंतरही शेअर करणार, कारण की मी संकल्प घेतला आहे यावर्षी तर 365 दिवस यूट्यूबवर मी व्हिडिओ टाकणार आहे आणि ते पण डेली. माझे व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास नक्कीच माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुम्हीही जो काही संकल्प घेतला असणार यावर्षी तो पूर्ण करा. इकडे तिकडे न बघता स्वतःकडे लक्ष द्या आणि आपला संकल्प पूर्ण करा. असं मला वाटते आणि करायलाच पाहिजे. फक्त पेजवर लिहून ठेवल्याने काही संकल्प पूर्ण होत नाही. ते स्वतः आपल्यामध्ये उतरवावं लागते, आपल्यामध्ये परिवर्तन करावं लागते, स्वतःमध्ये घडवावं लागते, तेव्हा होते. फक्त मी असा विचार केल्याने आता बघा, आता जसे माझे 21 व्हिडिओ झालेले आहेत. कसे पण असो, मी काय तेवढी प्रॉम्प्ट नाही आहे व्हिडिओ बनवण्यामध्ये. माझ्याकडे तर तो कॅमेरा पण नाही आहे, म्हणजे तो कॅमेरा ठेवायचा स्टँड पण नाही. फक्त मी अशी हाताने मोबाईल घेते आणि ठेवते आणि व्हिडिओ शूट करते. कारण की मी ठरवलं की मी 365 दिवस व्हिडिओ करणार. कशासाठी तर स्वतःसाठी, स्वतःमध्ये इम्प्रूव्हमेंट करण्यासाठी. आता बरेच दिवस झाले आहे स्टेज डेअरिंग नाही, काही नाही, कुठे पण आपण आपले विचार मांडत नाही. लग्न झाल्यानंतर कुठं काही असतंय, नवरा आपले विचार सांगतो, सासू-सासरे आपले विचार सांगतात, आई वडील आपले विचार सांगतात, आपण कोणाजवळ सांगणार. म्हणून मी हा चॅनल असं सहजतेनं सुरू केला आहे. चालेल तर चालेल, नाही तर नाही चालेल, पण स्वतःमध्ये तर इम्प्रूव्हमेंट होणार. आणि मला दिसत आहे की मी माझ्यामध्ये बोलण्यामध्ये इम्प्रूव्हमेंट झालेला आहे. माझ्यामध्ये कामामध्ये सुरळीत पण आलेला आहे. नाहीतर जाऊ दे ना आता नाही करत, नंतर काही वेळाने करणार, असं माझं होतं. परंतु आता कसं व्हिडिओ वगैरे बनवायचे असते, शूट करायचे असतात, तर माझे त्या वेळेमध्ये सगळे कामं आटपून जाते. कारण की एक आपल्यामध्ये नियमितपणा येत असतो. त्याच्यामुळे मी म्हणते की जो काही तुम्ही संकल्प केलेला आहे तो पूर्ण करण्याची तयारी ठेवा.
एका वेळेस एका दिवसात तर काही सगळं होत नाही, हळूहळूच होते. तशाप्रमाणे तुम्ही हळूहळू सगळ्या गोष्टी करा. जसं की मी आता सुरुवात केलेली आहे. आता माझे 21 व्हिडिओ बनवून झालेले आहेत. आता हा 21 हा माझा वाढदिवस असल्यामुळे मी असा लांब सरळ व्हिडिओ बनवत आहे. नाहीतर मी तर काही असं बोलण्याचा व्हिडिओ जास्त बनवत नाही. फक्त शेवटचे 2 मिनिट असतात माझे, की तुम्ही इथपर्यंत माझा व्हिडिओ बघितला तुम्हाला तर माहीतच आहे. तर असं आहे. तर बस ठीक आहे. आता शेवटचं आहे. तुम्ही जर माझा व्हिडिओ इथपर्यंत बघत असाल तर नक्कीच माझ्या व्हिडिओ चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. बाय. आणि कमेंट्समध्ये मला नक्कीच सांगा की तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि मला नवीन कंटेंट पण कसं करायला पाहिजे यासाठी सुद्धा सुचवा. तसं मी व्हिडिओ बनवणार. तर थँक्यू. बाय.